विद्यार्थ्यांना एकत्र राहून सहजीवनाचा आनंद मिळावा आणि सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष फील्डवर अनुभवाचं ज्ञान मिळावं म्हणून आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरं आयोजित केली जात आहेत. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आज आपला गडचिरोली जिल्हा वावरतोय जातोय. आज आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ही गोष्ट मला खेदाने कबूल करावी लागते की खूप चांगला निसर्ग आहे, बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, खूप चांगली जमीन आहे, खूप कष्ट करणारी माणसं आहेत. असं असताना सुद्धा साक्षरतेच्या बाबतीमध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा शेवटचा क्रमांक आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आपला जिल्हा हा राज्यामध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. दरडोई उत्पन्नामध्ये आपण सगळ्यामध्ये पाठीमाग आहे. एका बाजूने निसर्गाची मुबलकता आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्या वाट्याला ह्या शोकांतिका आहे. सुरुवातीच्या काळात विकास नाही, गोरगरीब माणसांची शोषण होत आहे म्हणून नक्षलसारखी चळवळ आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली आणि नंतरच्या काळात नक्षल असल्यामुळं विकास मंदावला आणि त्याचा परिणाम आज खडतर जीवन आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना जगावं लागतंय. निसर्ग कितीही उपलब्ध असतात, तो संपन्न असतात, तर त्याला विकसित करण्याचं काम शेवटी मनुष्यबळच करत असतं. प्रशिक्षित तज्ञ कष्टाळू जनता आपल्या भागाचा, जिल्ह्याचा, राज्याचा विकास करत असते. आज ते महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत की आपलं शिक्षण मध्ये थांबता उपयोगाचं नाही. 21व्या शतकामध्ये ज्ञानाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय. ज्ञान हे जगाचं सामर्थ्य बनलंय. ज्ञानाच्या जोरावर, बुद्धिमत्तेच्या जोरावर जगावर अधिसत्ता गाजवता येते हे जगामध्ये अनेकांनी सिद्ध केले. त्यामुळे शाळांना, शिक्षणाला आणि बुद्धीला आज जितकं महत्व आहे तेवढं जगाच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधीही नव्हतं. अशा स्थितीमध्ये आपलं टॅलेंट वाया जाणार नाही याची दक्षता विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे आणि प्राध्यापकांनी सुद्धा घेण्याची आवश्यकता आहे. आज दुर्गम भागातल्या शाळांची उपन्नसता आणि त्यांची शोकांतिका बघितली की खेड्यापाड्याच्या गरिबाच्या मुलाला सुद्धा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे हा ध्यास आपण सगळ्यांनी घेण्याची गरज आहे. तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्यापैकी काही जणांना कॉलेजपर्यंत येता आलं. आज शहरी भागातली कॉलेज आणि आपल्या भागातलं एकमेव असलेलं कॉलेज नागरिकांनी सुद्धा खूप मोठ्या ताकदीने शिक्षण संस्थांच्या पाठीशी उभा राहण्याची आवश्यकता आहे. मी मात्र इतकंच सांगेन की गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये प्राचार्य सर जितकी कॉलेज आहेत त्यांच्या बाबतीत काही खास भूमिका त्या राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येतील. सुदैवाने आता गडचिरोलीला गोंडवाना विद्यापीठाची भूमिका सरकारने घोषित केलेली आहे. हे विद्यापीठ काढायचं ठरवलंय. आपल्या भागातला निसर्ग, आपल्या भागातलं मनुष्यबळ चांगल्या पद्धतीने गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित व्हावं म्हणून शासनामार्फत निश्चित प्रयत्न केले जातील. आता गुरुजनांची आणि प्राध्यापकांची जबाबदारी आहे की आपले विद्यार्थी केवळ पदवीधर न होता सेवाभावी वृत्तीचे
प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवू शकणारे चांगले नागरिक बनावेत, या दृष्टीने आपलं कॉलेज निश्चितपणाने प्रयत्न करेन. खरं तर मी भाग्यवान आहे की आज विरोधी पक्ष नेते रावते साहेब, खर्चे साहेब दोघंही आज आपल्या कॉलेजच्या NSSच्या कॅम्पला शुभारंभासाठी उपस्थित राहू शकले. सत्तेतल्या माणसाने आणि विरोधकांनी एकत्र कार्यक्रमाला उपस्थिती लावलेला हा महाराष्ट्रातला कॉलेजचा पहिला कार्यक्रम असेल. ते भाग्य आपल्या सर्वोच्च कॉलेजला लाभलंय. आता इथे सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मी त्यांच्याकडूनही अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही राजकारण करायच्या ठिकाणी राजकारणच करू, आमच्यापैकी कुणीही कमी पडणार नाही. पण कुठं राजकारण करायचं आहे याचं भान ठेवण्याची आवश्यकता आहे. आज गडचिरोली जिल्ह्याची एकत्रित अवस्था बघितली की वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विधायक कामाच्या पाठीशी राहण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर लोकशाहीवर हल्ला करणारी जी विचार प्रक्रिया आहे तिचा मुकाबला सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळी जनता एकत्र येऊन ठरवते त्यावेळी कोणतीही गोष्ट साध्य होत असते. ज्या इंग्रजांच्या राज्यावर चंद्र सूर्य मावळत नव्हतात त्यांच्या बंदुकांना सुद्धा देशावर अधिसत्ता गाजवता आली नव्हती. म्हणून कोणी बंदुकीच्या जोरावर राज्य आणण्याची स्वप्न बघत असेल तर 21व्या शतकातला संदेश त्यांना समजला नाही. राज्य चालतात जनतेच्या विश्वासावर, जनतेच्या सद्भावनेवर आणि जनतेच्या शुभेच्छा. आज आपल्या जिल्ह्यामध्ये लोकशाही प्रणाली खऱ्या अर्थाने सुरू होण्याची आवश्यकता आहे. सगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते येऊन पहिल्यांदा लोकशाहीचं रक्षण करतील, तिथल्या विधायक विकास कामाला चालना देतील. मी पालकमंत्री म्हणून विरोधी पक्ष नेत्यांच्या समोर इतकंच आश्वासन देईन की विकास कामाला चालना देताना आम्ही निश्चितपणाने कमी पडणार नाही. आमच्या अपेक्षा राहतील. तुमच्या प्राचार्यांच्या बरोबर मी नंतर बसेल, पण अगदी शहरी भागामधल्या कॉलेजला ज्या सुविधा आहेत त्या सुविधा शिरोळच्या कॉलेजमध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी त्यांना आवश्यक असलेलं सगळं पाठबळ दिलं जाईल या गोष्टीचं मी अभिवाचन देतो. त्या NSS कॅम्पच्या माध्यमातून तुम्हाला जे अनुभव येतील त्यातलं तुमचं जीवन समृद्ध आणि अनुभवपूर्ण बनावं ह्या शुभेच्छा या निमित्ताने मी आपल्याला देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.